नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचं म्हणलं चला थोडंसं कामं आवरून घेतलेत घरातले. लादी वगैरे पुसून घेतली, कपडे पण धुवून घेतले तर आणि चपाती मी सकाळीच बनवली होती. पण भाजी बनवायची बाकी होती. तर कारण आता गरमी असल्यामुळं काय होतं, लवकर भाजी बनवली ना ती पण खराब होती. त्याच्यामुळं मग मी काय केलं, फक्त नाश्त्याला सकाळी चपात्या बनवल्या होत्या आणि नंतर मग भाजी वगैरे बनवायचं म्हणलं नंतर बनवूया. तर रात्री मी छोले भिजत ठेवले होते. तर आज मस्त छोल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर पूर्ण तुम्ही पहा. तर इथं टोमॅटो, कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण, थोडंसं आल्याचा तुकडा, धणे हे सगळं मी तव्यावर चांगलं भाजून घेतलं आहे आणि भाजल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड होऊ दिलं आणि मग काढून घेतलं. तर आता इथं छोले रात्री भिजल्यामुळं मग मी कुकरमध्ये लावले डायरेक्ट आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. तर त्याच्यामध्येच एक बटाटा पण टाकला होता आणि मस्त कुकरच्या 4-5 शिट्ट्या होऊन दिल्या आणि नंतर मग छोले शिजले चांगले. बारीक गॅसवर ठेवले. तर आता मग जो मसाला मी भाजून घेतला होता टोमॅटोचा, कांद्याचा, लसणाचा, तर तो आता मी वाटून घेते. तर आता वाटताच काय करायचं, थोडेसे छोले शिजलेले असतात ना, ते 1 चमचाभर याच्यामध्ये वाटणामध्ये टाकायचं. म्हणजे आपली ग्रेव्ही जी भाजीची असते ना ती जाडसर होते आणि चांगली होती. तर पाणी एकीकं आणि भाजी एकीकं होत नाही. तर मी काय करते मग थोडंसं बाकीचं काय टाकण्यापेक्षा तेच छोले बारीक करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचाभर आणि टाकून घ्यायचे. तर मिक्सरच्या ना बटनच खाली पडलं मिक्सर लावल्यामुळं. तर खूप जुनं मिक्सर आहे हे. तर हे मिक्सर आहे ना माझ्या लग्नात दिलेलं आहे आत्याने. तर किती वर्ष झाले, ती 24-25 वर्ष होत आले आता. त्याच्यामुळं मग आता हे एवढ्या दिवसाचं मिक्सर आहे, तरी पण मी ते बऱ्याचशा वेळा रिपेअर करून मोटर वगैरे टाकून तेच मला आवडतं आणि तेच चांगलं चालतं. मोठ्या भांड्यामध्ये मस्त मसाला बारीक वाटून घेतला आणि आता भाजी पण शिजायला टाकते छोल्याची. तर आता खूप दिवस झालं घरामध्ये काय असं छोले वगैरे मी बनवले नव्हते. असेच बाजारातल्या भाज्या वगैरे बनवायचे. म्हणले चला आज मस्त बनवूया, वेळ पण आहे आणि सकाळी काय डबा वगैरे नव्हता. तर नाश्ता करून जातात चपातीचा वगैरे, त्याच्यामुळं जेवायला परत दुपारी घरी येतात. तर सगळेच घरी असतात जेवण करायला. त्याच्यामुळं मग आता जरा सध्या डब्याचं काय एवढं टेन्शन नाही आहे. म्हणून मग म्हणलं थोडीशी भाजी आपण उशिरा करूया. कारण 1-2 वाजतात जेवायला आणि एवढ्या लवकर सकाळी 10ला भाजी करून ठेवली ना, थोडीफार राहिली तर संध्याकाळी पण खाता येते. त्याच्यामुळं मग मी काय करते, थोडीशी उशिरानेच करते. तर आता कढईमध्ये तेल टाकलं, तेजपत्ता टाकून घेतला थोडंसं आणि हे पण टाकून घेतलं जिरे मोहरी आणि मस्त वाटण टाकून घेतलं. हळद टाकली थोडंसं. आता मी गरम मसाला, कारण मिरची मी थोडीशी भाजून वाटलेली त्याच्यामध्ये. तर आपला मी नेहमीचा आगरी मसाला आहे आणलेला, तर तोच थोडासा टाकते, एखादा चमचा, आणि हळद वगैरे टाकून मस्त मसाला परतून घेते. तर खूप सोपी ही रेसिपी भाजीची, छोल्याची भाजी एकदम हॉटेलसारखी होती. बिलकुल त्याची टेस्ट बिघडत नाही, फक्त व्यवस्थित करायची करताना. तर मसाला चांगला परतून घ्यायचा, तेल पण जास्त लागत नाही. तर ह्या कढईमध्ये ना तेल तर जास्त लागतच नाही, मसाला बरोबर चांगला भाजला जातो. आणि आता उकडलेले चणे मी मसाल्यामध्ये टाकून घेते, काबुली चणे. तर याला छोले पण म्हणतात, त्याच्यानंतर काबुली चणे पण म्हणतात, चणे पण म्हणतात. तर असे 2-3 प्रकार आहेत याचे नावं त्याचे. तर मस्त आता इथं मी ग्रेव्ही तयार करते. थोडंसं पाणी टाकून घेते, मिक्सरचं भांडं विसळून टाकते. बटाटा एक टाकला होता उकडायला त्याच्यामध्ये, तर तो सोलून घेतला आणि असा थोडासा मोठा कट करून याच्यामध्ये टाकून घेते छोल्याच्या भाजीमध्ये. तर चण्याच्या किंवा छोल्याच्या भाजीमध्ये, कुठल्याही भाजीमध्ये बटाटा असेल ना तर चांगली लागते आणि खायला पण चांगली लागते, दिसायला पण चांगली. तर पहा, खूप छान असा कलर आलेला आहे. मीठ चवीनुसार टाकायचं, कारण मीठ आपण छोले वगैरे उकडताना टाकतो, त्याच्यामुळं मग प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं. जास्त तिखट पण करायची नाही, मिडियम साईडवर करायची. तर खूप छान होती. भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर, कशाबरोबर खाल्ली, तांदळाच्या भाकरीसोबत. तर मी अजून 1-2 भाकरी पण बनवणार आहे तांदळाच्या. तर तांदळाचं पीठ दळून आणलेलं असतं घरामध्ये, त्याच्यामुळं मग कधी मी बनवते अशा भाज्यांबरोबर तांदळाची भाकरी, खूप छान लागते खायला. तर चला मग, आता आपली तयार झालेली आहे छोल्याची भाजी. तर सकाळचं रुटीन होतं असं दुपारपर्यंत. आता संध्याकाळचं बघू काय होतं आहे ते. थोडीशी कोथिंबीर टाकते, काय बाहेर वगैरे मी कुठं जात नाही आता. इथं नवीनच जागा आहे आम्हाला, एवढी काय कुठं ओळख नाही, त्याच्यानंतर एवढी माहितीसुद्धा नाही इथली. त्याच्यामुळं मी आता घरातच असते. जवळ आहे इथं हनुमान मंदिर, पण आता रोज तरी काय तुम्हाला तिकडचं दाखवणार.
आला मला कंटाळा तर मग मी जात असते 6 वाजता थोडंसं फिरून येते तिथून मंदिरापासून, हनुमान मंदिरापासून. जास्त काय लांब जात नाही, कारण आता नवीन असल्यामुळं कसं आपली इथं ओळख नाही कुणाची, त्याच्यानंतर माहितीसुद्धा नाही एवढी, त्याच्यामुळं मग काय मी जात नाही खाली, घरातच असते. तर तुम्हाला घरातलंच पाहायला मिळेल आता. तर छान असं आता कट पण आला या छोल्याच्या भाजीला. मग त्याच्यानंतर थोडंसं मी शिजून देते. मसाला चांगला परतला ना तर भाजी खराब होत नाही. आणि मीठ पण थोडंसं कमी टाकायचं भाजीमध्ये, जास्त खारट करायची नाही, म्हणजे भाजी बऱ्याच काळ टिकून राहते. तर आता गरमी कसं किचनमध्ये भरपूर दिवसभर तिकडनं ऊन येतं ना, तर पूर्ण गरम होतं. त्याच्यामुळं भाजी वगैरे खाल्ली की मग काढून ठेवायला लागते राहिलेली फ्रीजमध्ये. मग संध्याकाळी थोडीफार होती, कारण अशा भाज्या बनवायचं म्हणलं तर थोडी शिल्लक राहिली तर संध्याकाळच्यालासुद्धा होती. थोडंसं वरण वगैरे काय केलं तर होऊन जातं. तर आता इथं मी विसरले होते छोले मसाला टाकायचा. नंतर लक्षात आलं तर होतं मसाला घरामध्ये, तर मग मी थोडासा 1 चमचा याच्यामध्ये टाकून घेतला. कधी असं होतं भाजी करता करता काही गोष्टी विसरून जाते आणि नंतर लक्षात आलं की आहे मसाला, छोलेचा मसाला आहे घरामध्ये, मग थोडासा टाकून घेतला. आणि नाही टाकला तरी चालेल, कारण जो मी मसाला आगरी मसाला वापरते ना, तो भाजीला खूप टेस्ट असते आणि मसाल्याला पण खूप चव असते. त्याच्यामुळं मग मी काय करते, नाही दुसरे मसाले टाकले तरी पण आता होतं म्हणून टाकून घेतला. तर आता इथं छान भाजी घट्ट झालेली आहे. अजून आमचे जेवणं बाकी येतं, तर मिस्टर काय अजून आले नाहीत. ते सकाळी नाश्ता करून गेले, ते त्यांना तूप लावून चपात्या दिल्या मी करून 2 मस्त गरम गरम. सकाळी सकाळी गोळ्या असतात ना, त्याच्यामुळं मग काहीतरी असं खायला लागतं चांगलं पोटभरीचं. तेव्हा मग त्या गोळ्या खूप म्हणजे भारीतल्या गोळ्या दिलेल्या आहेत शुगरसाठी, शुगर वाढल्यामुळं. तर मग त्या 500 म्हणजे काहीतरी 500 ह्याच्या जास्त ह्याच्या गोळ्या येतात. तर त्याच्यामुळंच मग म्हणलं चला आता दुपारच्या जेवणाची परत दुपारच्या गोळ्या. तर आता इथं बाहेरचं खिडकीतलं खूप ऊन येतं इकडून ना, तेच तुम्हाला मी दाखवत होते. कारण एकदा 10 वाजले की उन्हाचा कडाका पडतो आणि पूर्ण तिकडनं ऊन खिडकीमधनं आतमध्ये येऊन पूर्ण भांडेसुद्धा गरम होतात. कपडे वगैरे इथं मस्त 2 वाळ्या टाकलेत हॉलच्या खिडकीमध्ये. जागा छान आहे तिकडं पुढच्या समोर, तिकडनं पण राहणारे म्हणजे आहेत, त्याच्यामुळं काही एवढं वाटत नाही. नाही तर नवीन जाग्यावर करमत वगैरे नसतं, पण काय वाटत नाही. पण एकटे राहू नाही शकत आता इथं नवीन जाग्यावर, पोरं तरी पाहिजेत, नाही तर म्हणजे कोण ना कोण सोबत पाहिजे. त्याच्यानंतर मग आता मिस्टर आले जेवायला. 1 वाजून गेले होते. माझं स्वयंपाक सगळं आवरून झालं होतं. मी भाकरी पण बनवल्या, परत सकाळी चपात्या केल्या होत्या. तर आता त्यांना चपातीच देते, त्यांना चपात्याच आवडतात, ते काय भाकरी जास्त खात नाहीत. तर त्यांनाच आता जेवायला वाढते, कारण आता दुपारचा बराचसा वेळ झाला आहे आणि आम्हालासुद्धा जेवायचे. पण आधी त्यांना देते, त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार आणि मग परत भांडे, त्याच्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन. तर असं होतं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन. छोल्याची भाजी चपाती काय असेल ती म्हणजे देते त्यांना. आता थोडंसं लोणचं देते त्याच्यासोबत. कांदा गेले होते कापायला, पण कांदाच खराब निघाला, मग मी तो फेकून दिला. तर म्हणले नको मग राहू दे. तर आता त्यांना जेवायला वाढलं आहे, आम्हाला पण घेत होतं आता का जेवायला. विशाल गेला आहे कॉलेजला, वैष्णवी आणि मी, वैभव पण कामाला गेला आहे. तर मग असं आमचं सकाळचं जेवण चालू आहे. 1 वाजले आता. तर हे लोणचं आहे ना विकत आणलेलं आहे, कारण घरगुतीचं लोणचं आहे ना. गेल्या वर्षी तर काय मी बनवलं नव्हतं, त्याच्या पलीकडल्या वर्षी बनवलं होतं, तर थोडंसंच बनवलं होतं, तर मग आम्ही विकतच आणून खातो. तर चला मग बघू आता संध्याकाळी काय करायचं ते. शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेले तर, आणि माझी मैत्रीण आली होती एक शेजारची, कारण आम्ही पहिलं राहत होतो ना, तर ती आली होती भेटायला. म्हणली नवीन रूमवर गेलात तर काय मला पण करमाना, तेव्हा ती आली. तर ती गेली होती गावाला, मग तिने भरपूर अशा कैऱ्या आणल्या होत्या. मग मला पण घेऊन आली, तिला पण ठेवल्या होत्या. तर तिने लोणचं बनवायसाठी आणल्या, मला पण 5-7 आणल्या होत्या. तर म्हणलं चला आज मस्त लोणचं बनवूया कैरीचं. कैरी म्हणले की कुणाला नको वाटतं. तर मस्त आता म्हणलं धुवून घेतल्या, आधी मी पुसून पण घेतल्या छानपैकी, आणि किचन वाट्यावरच कापून घेते, कारण किचन वाटा चांगला स्वच्छ केलेला आहे. तर आता सगळ्या फोडी मी कापून घेतल्या, हळद टाकून घेतली, मीठ टाकलं, त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली. आपलं साधं सिंपल आणि लवकर संपणारं लोणचं बनवते, असं काही एकदम हे नाही, कारण कैऱ्या आहेत ना कोवळ्या आहेत, एवढ्या काय पकलेल्या नाहीत अजून कैऱ्या. तर मग तिने दिल्या होत्या गावावरून आणलेल्या, तिला पण थोड्याशा ठेवल्या, मला पण दिल्या.
आणि आज आली होती, बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या, बसली, म्हणली करमत नाही आम्हाला तिकडं, कारण आम्ही शेजारी होतो ना. ती जवळजवळ आता 4-5 महिने झाला आलेली.